काही वेळ विचार करून आरव पायलच्या मागे धावला. पायल रडत रडत रस्त्याने चालली होती. तिने दोन्ही हातांनी तिचे अश्रू पुसले आणि म्हणाली, पायल, रडणे बंद कर. रडण्याने तुझे प्रश्न सुटणार नाहीत. तुला तुझ्या डोक्याचा वापर करावा लागेल, अन्यथा तू अशीच रस्त्यावर भटकत राहशील. पायल हे बोलताच आरव तिथे आला आणि तिचा हात धरून तिला बरोबर घेऊन म्हणाला, चल माझ्यासोबत पायल. पायलने रागाने तिचा हात सोडवला आणि म्हणाली, आता मी तुमच्याबरोबर कुठेही येणार नाही. मला तुमच्यापासून दूर राहायचे आहे. प्लीज तुम्ही इथून निघून जा. काहीच उत्तर न देता आरवने पायलचा हात धरला आणि तिला त्याच्या गाडीकडे घेऊन जाऊ लागला. पायल तिचा हात सोडवत म्हणाली, सोडा माझा हात. मला तुमच्यासोबत कुठेही यायचं नाही. आरवने तिचं ऐकलं नाही आणि पटकन तिचा हात धरून गाडीकडे जाऊ लागला. गाडीजवळ येताच त्याने गाडीचा दरवाजा उघडला आणि पायलला गाडीत बसवणारच होता. तेवढ्यात काही मुलं तिथे आली. त्यातील एकाने आरवचा हात धरून विचारले, जर या मुलीला तुझ्यासोबत यायची नाही तेव्हा तू तिच्यावर जबरदस्ती का करत आहेस? आरव त्याच्याकडे रागाने पाहत म्हणाला, तुझ्या कामाशी काम ठेव आणि इथून निघून जा. आरव हे बोलताच पायल रागाने म्हणाली, तुम्ही पण तुमच्या कामाशी काम ठेवा, कारण मला तुमच्यासोबत कुठेही यायचे नाही. तुम्हाला समजलं? आरवने तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून तिला गाडीत बसवले आणि ड्रायव्हिंग सीटच्या दिशेने जाऊ लागला. पण तो गाडीत बसण्याआधीच पायल गाडीतून बाहेर आली आणि निघून जाऊ लागली. आरव रागाने गाडीत बसत होता तेव्हा त्याची नजर तिथे उभ्या असलेल्या मुलांवर पडली, जी पायलकडे टक लावून बघत होती. त्याने रागाने गाडीचा दरवाजा बंद केला आणि पायलच्या मागे जाताना म्हणाला, पायल माझा ऐक, शांतपणे गाडीत बस. मी तुला तुझ्या घरी सोडतो. आरवचे बोलणे ऐकून पायलने तिची पावले थांबवली. तिने वळून आरवकडे पाहिले आणि विचारले, कोणते घर? आरव सर, तेच घर जे तुम्ही माझ्यापासून हिसकावून घेतलं. आरवने रागाने कपाळावर बोटे ठेवली आणि म्हणाला, पायल, या सर्व गोष्टी आपण गाडीतही करू शकतो. अच्छा, मला गाडीत बसवून कुठे नेणार? तुमच्या घरी की अनाथ आश्रमात? पायलने रागाने विचारले. तेव्हा आरव जोरात ओरडला, शटअप पायल, जरा गप्प बस. तुझ्यात अक्कल बुद्धी नावाची काही गोष्ट नाही. त्यामुळे आता तुझं तोंड बंद ठेव आणि इथून चल, कारण हे मजनू तुझ्याकडे पाहत आहेत. त्यांचा हेतू मला योग्य वाटत नाही, समजले? आता शांतपणे माझ्यासोबत चल. असे म्हणत आरवने पुन्हा पायलचा हात धरला. तेवढ्यात त्यातील एका मुलाने आरवच्या चेहऱ्यावर जोरदार मुक्का मारला. आरवच्या तोंडातून रक्त वाहू लागले. हे पाहून पायलचे तोंड उघडले आणि मग मुलगा म्हणाला, जर मुलगी म्हणत आहे की तिला तुझ्यासोबत यायचे नाही, तर मग तू तिच्यावर जबरदस्ती का करत आहेस? तुझी बायको आहे का? नाही, हा माझा नवरा नाही. नवराच काय, पण हे माझे कोणीच नाही. पण तुम्हाला त्याच्याशी काय? हा आम्हा दोघांमधला मामला आहे, म्हणूनच तुम्ही इथून निघून जा. पायल एवढंच बोलली होती तेव्हा आरवने त्या मुलाच्या तोंडावर जोरात ठोसा मारला. तो मुलगा जमिनीवर पडला. त्या मुलाला जमिनीवर पडल्याचे पाहून त्याच्या सर्व मित्रांनी मिळून आरववर हल्ला केला. पायलने जमिनीवर पडलेल्या मुलाकडे पाहिले, ज्याला आरवने मारले होते. मुलाच्या तोंडातून रक्त येत होते. मुलाने तोंडावर हात ठेवताच त्याचे 4 दात हातात आले. हे पाहून पायलचे डोळे विस्पारले आणि ती जोरजोरात हसायला लागली. तिला हसताना पाहून त्या मुलाला खूप राग आला आणि तो उठला आणि पायलच्या दिशेने चालू लागला. त्याला तिच्याकडे येताना पाहून पायलचे हसणे थांबले आणि ती घाबरली व पावले मागे घेतली. तिने आरवकडे पाहिले, जो त्या मुलाच्या मित्रांना मारत होता. पायलने आरवला हाक मारण्याचा प्रयत्न केला, पण घाबरल्यामुळे तिच्या तोंडातून आवाज निघत नव्हता. तो मुलगा तिच्या खूप जवळ आला होता. त्याने पायलला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला असता पायल जोरात किंचाळली. तिची किंकाळी ऐकून आरवने ताबडतोब पायलकडे पाहिले आणि तिला मदत करण्यासाठी पुढे सरकू लागला. तेव्हाच मुलाच्या मित्रांनी त्याला पकडले. मुलाने पायलच्या केसांना हात लावला आणि म्हणाला, तू खूप सुंदर आहेस. देवाने तुला जरा जास्त स्पेशल बनवले आहे. पायलने हात झटकून तिच्या खांद्यावर लटकलेली स्पर्श त्याच्या तोंडावर मारली आणि तिथून पळू लागली. तेवढ्यात त्या मुलाने पायलचा दुपट्टा पकडला. पायलने लगेच दुपट्ट्याचं दुसरं टोक घट्ट धरलं आणि परत त्या मुलाकडे पाहिलं. पायलला पाहताच त्या मुलाने पायलचा दुपट्टा पकडून तिला जवळ ओढले. हा काय अभ्यपणा आहे, सोडा मला. पायल स्वतःला त्या मुलापासून सोडवताना म्हणाली. पण त्या मुलाने पायलला सोडले नाही. इथे आरव त्या मुलाच्या मित्रांशी लढत होता, पण त्याची नजर पायलवर होती.
आरवने एका मुलाच्या पोटात कोपर मारला आणि पायलच्या दिशेने धावला. तेवढ्यात आणखी काही लोक पायलच्या मदतीसाठी तिथे आले. त्यातला एक माणूस त्या मुलाला म्हणाला, मुलीला सोड, नाहीतर मी पोलिसांना बोलावतो. त्या माणसाने असे म्हणताच त्या मुलाने आपली बंदूक काढून पायलच्या कपाळावर ठेवली आणि म्हणाला, विचारही करू नकोस, नाहीतर ही गोळी या मुलीच्या डोक्यातून जाईल. सर्वांची पावले थांबली. आरवने तिथे पडलेला पायलचा दुपट्टा उचलला आणि त्या मुलाला रागाने म्हणाला, मी तुला नम्रपणे समजावून सांगतो, सोडून दे तिला, नाहीतर तुझ्या आयुष्यात तू पुन्हा कोणत्याही मुलीला हात लावू शकणार नाहीस. तिला सोड. एवढ्या सुंदर मुलीला तुझ्यासाठी सोडून कसे जाऊ? तिला तर आमच्यासोबतच जावं लागेल. जर तुला ही मुलगी हवी असेल तर तुझा पत्ता सांग. उद्या आमचे काम आटोपताच आम्ही तिला तुझ्याकडे घेऊन येऊ. असे त्या मुलाने हसत हसत सांगताच आरव रागाने त्याला मारण्यासाठी धावला, पण मुलाने हवेत गोळीबार केला. हे पाहून तिथे उभे असलेले लोक घाबरून पळून गेले. आरवही घाबरला आणि त्याची पावले थांबली. मुलगा रागाने म्हणाला, आता जर एक पाऊलही पुढे टाकलं तर यावेळी गोळी या मुलीला लागेल. आरव सर. पायलने रडत आरवला हाक मारली आणि तो मुलगा त्याच्या मित्राला म्हणाला, सर्वजण गाडीत बसा. त्या मुलाचे सर्व मित्र गाडीत बसू लागले. त्या मुलाने पायलला जबरदस्तीने गाडीत बसवण्याचा प्रयत्न केला असता आरवने पायलला इशारा केला. संधी साधून पायलने मुलाच्या पोटावर कोपराने जोरदार प्रहार केला. मुलाने ओढून पोट धरले. त्याच्या हातातून बंदूक जमिनीवर पडली. तेवढ्यात पायलने त्याचे केस पकडले आणि गुडघ्याने त्याच्या पोटात मारले. दरम्यान त्याचे सर्व मित्र गाडीतून बाहेर आले आणि मित्राच्या मदतीसाठी पुढे सरसावले. तेव्हाच आरवने बंदूक उचलली. आरवच्या हातातील बंदूक पाहून मुलाचे सर्व मित्र घाबरले आणि आपापल्या जागी थांबले. पण पायल अजूनही केस पकडून त्या मुलाला मारत होती. ते पाहून आरवचे डोळे विस्पारले. तो स्वतःशीच म्हणाला, मी जितका विचार केला होता ही मुलगी त्यापेक्षा जास्तच धोकादायक आहे, असे म्हणत तो हसायला लागला. पायलने मुलाची केस पकडून पोटात गुडघा मारला होता. तो मुलगा ओरडत जमिनीवर पडला. मग पायल त्याच्या पोटावर बसली आणि त्याच्या गालावर चापटी मारू लागली. मग त्या मुलाने पायलच्या पाठीवर गुडघ्याने जोरदार प्रहार केला. पायल जमिनीवर पडली. पायल. आरव ओरडत तिच्याकडे धावला. पायलला धरून त्याने विचारले, पायल, तू ठीक आहेस ना? तुला कुठे दुखापत झाली नाही ना? पायल आरवकडे एकटक पाहू लागली. दरम्यान पायल आणि आरवच्या मदतीसाठी आणखी काही लोकही तिथे आले आणि त्यांनी मुलाच्या मित्रांना मारहाणच करण्यास सुरुवात केली. मात्र पायलला पकडताना आरवच्या हातातून बंदूक जमिनीवर पडली. पायलने आरवला स्वतःपासून दूर ढकलत पुन्हा त्या मुलाकडे धाव घेतली आणि मागून धावणाऱ्या मुलाची कॉलर पकडली आणि त्याला ओढून जमिनीवर पाडले. त्या मुलाने स्वतःवर नियंत्रण ठेवण्याआधीच पायल त्याच्या पाठीवर बसली आणि त्याचे केस पकडून त्याच्या डोक्याला जमिनीवर जोरात आपटत ती म्हणाली, खोते, मला उचलून घेऊन जाशील? हिंमत असेल तर दाखव आता. तेवढ्यात पोलिसही तिथे आले आणि त्यांनी त्या सर्व मुलांना अटक केली. पायल अजूनही त्या मुलाला मारत होती. पायल, याला सोड, पोलीस आले आहेत, असे म्हणत आरवने पायलला पकडले आणि पायलने रागाने मुलाचे केस पकडले आणि म्हणाली, मी या हरामखोराला सोडणार नाही. तो मला घेऊन जाणार. आता आधी स्वतः उठून दाखव. आज मी त्याची अशी अवस्था करणार नाही की आयुष्यात पुन्हा कोणत्याही मुलीचा दुपट्टा तर सोडा, तो कोणाकडे ढुंकूनही पाहणार नाही. साला कमीना, त्याला नजरवर करून बघण्याच्या लायक कुठे सोडले? आधीच खूप मारले त्याला तू. आता काय तोडायचं राहिलंय? सोड त्याला, बाकीची खातिरदारी पोलीस करतील. असे म्हणत आरवने त्या मुलाचे केस पायलकडून मोकळे केले आणि नंतर पायलला उठवून त्या मुलापासून दूर केले. पोलिसांनी येऊन मुलाला ताब्यात घेतले. इन्स्पेक्टरने त्या मुलाला खूप चापटी मारल्या आणि म्हणाले, तुला मुलींची छेड काढायची खूप आवड आहे ना? आता मी तुला आणि तुझ्या गुंड मित्रांना तू काय केले ते सांगतो. त्याची शिक्षा काय आहे? तुम्ही मला शिक्षा कराल का इन्स्पेक्टर? माझे नाव सम्राट आहे आणि तुम्हाला माझा भाऊ कोण आहे हे देखील माहीत नाही. काही सेकंदात मी तुमची बदली अशा ठिकाणी करून देईन जिथे तू पाण्यासाठी तळमळशील, मुलगा म्हणाला. इन्स्पेक्टरने रागाने त्याला पुन्हा थप्पड मारली आणि हवालदाराला म्हणाला, त्याची आणि त्याच्या मित्रांचे हात बांधून मिरवत पोलीस स्टेशनला घेऊन जा. आणि हो, या झाशीच्या राणीचे आणि इथे उभ्या असलेल्या इतर सर्व लोकांचे स्टेटमेंट घ्या, कारण या बिघडलेल्या नवाबाला
तुरुंगातील अन्नाचा आस्वाद घेऊ देत. ते काय आहे ना, मला पण बघायचंय. त्याचा भाऊ कोण आहे आणि आता त्याला तुरुंगातून कसे बाहेर काढतोय. येस सर, हवालदाराने असे म्हटले आणि त्या सर्व गुंडांचे हात बांधायला सुरुवात केली. आरवने पायलचा दुपट्टा तिच्या दिशेने केला आणि म्हणाला, हा घे तुझा दुपट्टा, झाशीची राणी. पायलने रागाने तिचा दुपट्टा आरवकडून घेतला आणि ओढताना म्हणाली, जेव्हापासून तुम्ही माझ्या आयुष्यात आले आहे, माझ्या आयुष्यात रोज नवीन सॅपे होत आहेत. एकच गोष्ट उरली होती की ती तुमच्यामुळे मला या मुलांनी छेडली. तीही आज पूर्ण झाली. तुमचा बदला अजून बाकी असेल तर आजच पूर्ण करा, म्हणजे उद्यापासून माझ्या आयुष्यात कोणतीही समस्या निर्माण होणार नाही. पायलने हे बोलताच आरवचा पारा पुन्हा चढला आणि तो रागाने म्हणाला, पायल, तुझ्यासारख्या वेड्या मुलीसोबत कधीही काही चांगले घडू शकत नाही, कारण तू स्वतःला संकटात टाकते. मी तुला शांतपणे गाडीत बसायला सांगितलं. ही माणसं चांगली नाही, पण नाही, तुला तेवर दाखवायचे होते म्हणून तू गाडीतून उतरून त्यांना इन्व्हाइट केले आणि आता तू मला दोष देत आहे. हे ऐकून पायलचे तोंड उघडीच्या उघडीच राहिले. ती काहीतरी बोलणार होती तेवढ्यात इन्स्पेक्टर साहेब पायलजवळ आले आणि म्हणाले, शब्बास बेटा, तू निर्भयपणे स्वतःचे संरक्षण केलेस आणि त्या बिघडलेल्या जहागीरदाराला मारले पण. हे पाहून खूप आनंद झाला. जर यांनी मला थांबवले नसते ना इन्स्पेक्टर साहेब, तर मी त्याची अशी अवस्था केली असती की त्याचा चेहरा तो स्वतःच ओळखू शकला नसता. पायल लगेच म्हणाली. इन्स्पेक्टर हसायला लागले आणि पायलच्या डोक्याला हात लावत म्हणाले, काही हरकत नाही बेटा, काळजी करू नकोस. हे काम आम्ही तुझ्यासाठी करू. हे ऐकून आरवही मंद हसला. पायललाही खूप आनंद झाला. एवढे बोलून इन्स्पेक्टर साहेब तिथून निघून गेले. कॉन्स्टेबलने आरव आणि पायलसह तिथे उभ्या असलेल्या सर्व लोकांचे बयान घेतले आणि नंतर त्या मुलांचे हात बांधायला सुरुवात केली. पायल, आता प्लीज नाटक करू नकोस, ये गाडीत बस, आरव म्हणाला. पायल रागाने आरवकडे पाहत म्हणाली, तुमच्यासोबत जाण्यापेक्षा मी विहिरीत उडी मारून आत्महत्या केली किंवा रेल्वे रुळांच्या मध्ये पडून राहिले तर बरे होईल. मी तुमच्याबरोबर कुठेही येणार नाही, समजलं का? आणि हे जे काही माझ्यासोबत झाले आहे हे सर्व तुमच्यामुळे. तुम्हाला माझ्या मागे मागे येण्याची काय गरज होती? तुम्ही या हॉटेलमध्ये आले नसता तर हे सर्व घडलेच नसते. मी तर आरामात नाश्ता करत होते, पण तुम्हाला ते पण पाहवले नाही. तुम्ही एका बिचारी मुलीच्या तोंडचा घास काढला. पायलचे बोलणे ऐकून आरव रागाने म्हणाला, खोटे बोलण्याची एक मर्यादा असते पायल, पण तू जोपर्यंत मर्यादा ओलांडत नाही तोपर्यंत लोकांना कळणार नाही की तू पायल आहेस. तुला माझ्यासोबत यायचं नाही ना, तर ठीक आहे, माझ्यासोबत येऊ नकोस. मनात येईल ते कर, असेच रस्त्यावर भटकत राहा, हीच तुझी लायकी आहे. आरवने हे बोलताच पायलचे तोंड उघडेच्या उघडेच पडले. तिने रागवलेला चेहरा करून आरवकडे बघितले आणि बडबड करत तिथून निघू लागली. आरवही रागाच्या भरात गाडीच्या दिशेने जाऊ लागला. इकडे हवालदारानेही सम्राटचे हात बांधले आणि त्यांना घेऊन जाऊ लागला. तेवढ्यात सम्राटची नजर एका कोपऱ्यात पडलेल्या त्याच्या बंदुकीवर पडली. त्याने हवालदाराला धक्का दिला आणि बांधलेल्या हातांनी बंदूक उचलली आणि गाडीत बसलेल्या आरवकडे इशारा केला. पण तेवढ्यात पायलची त्याच्यावर नजर पडली. आरव सर, पायल ओरडली आणि आरवच्या दिशेने धावली. तिचा आवाज ऐकताच आरवने लगेच मागे वळून पाहिलं. त्यामुळे सम्राट त्याच्यावर गोळीबार करणार होता, पण त्याआधीच पायल मध्ये आली आणि गोळीबार होताच पायल बेशुद्ध झाली आणि जमिनीवर पडली. आरवने घाबरून पाहिलं तर इन्स्पेक्टर साहेबांनी सम्राटचा हात धरला होता. त्यांनी वेळीच हात धरून बंदूक वर उचलली, त्यामुळे पायल किंवा आरवला गोळी लागली नाही. आरव धावतच पायलकडे आला. त्याने पायलचे डोके त्याच्या मांडीवर ठेवले आणि तिच्या गालावर थोपटून विचारले, पायल, पायल ठीक आहेस ना तू? काळजी करू नका, तिला काही झालं नाहीये. घाबरल्यामुळे ती बेशुद्ध झाली असावी. इन्स्पेक्टर आरवकडे आले आणि म्हणाले. आरव त्याच्याकडे बघत म्हणाला, माझा जीव वाचवल्याबद्दल खूप खूप थँक्स इन्स्पेक्टर. इन्स्पेक्टर हसत हसत म्हणाले, हे आमचे कर्तव्य आहे, त्यामुळे तुम्हाला आभार मानण्याची गरज नाही. तुम्ही त्यांना घरी घेऊन जा, त्यांना विश्रांतीची गरज आहे. पण जोपर्यंत हे प्रकरण चालू आहे तोपर्यंत तुम्हा दोघांनाही पोलीस ठाण्यात यावे लागेल. हो, आरव पायलकडे बघत म्हणाला आणि इन्स्पेक्टर साहेब तिथून निघून गेले. ते निघून जाताच आरवने पायलला हातात घेतले आणि गाडीच्या दिशेने जाताना म्हणाला, माहीत नाही कोणत्या दुर्दैवी वेळेत मी या चालत्या फिरत्या आपत्तीला भेटलो होतो. जर ही मुलगी माझ्या आयुष्यात आली नसती तर मी माझी रिहर्सल सोडून इथे आलो नसतो. असे म्हणत आरवने रागाने पायलला गाडीच्या पुढच्या सीटवर बसवले आणि तिच्याकडे एकटक बघत सीट बेल्ट बांधायला सुरुवात केली. तेवढ्यात त्याचा फोन वाजला. सीट बेल्ट बांधत त्याने फोनकडे पाहिले. आधीचा कॉल पाहताच त्याने कॉल रिसीव्ह केला आणि म्हणाला,
मी फक्त अर्ध्या तासात पोचतो. ठीक आहे, मीटिंग कशी झाली हे जाणून घेण्यासाठी फोन केला होता, आदी म्हणाला. आरव गाडीच्या ड्रायव्हिंग सीटवर बसला आणि गाडी स्टार्ट करताना म्हणाला, मिस्टर मेहरा आपल्याला स्पॉन्सर करण्यासाठी तयार आहेत. आधीच्या चेहऱ्यावर मोठं हसू आलं. तो हसत हसत म्हणाला, मला माहीत होतं की ते नक्कीच आपल्याला स्पॉन्सर करतील. आता आमच्या सर्व अडचणी संपतील. फक्त आपण वेळेवर नाटक लाईव्ह करू शकू. तसेच होईल आधी. मधुने नयनाचे पात्र योग्यरित्या साकारावे अशी माझी इच्छा आहे. कारण जर तिने चूक केली आणि ती नयना बनू शकली नाही तर आमच्यासाठी समस्या वाढायला वेळ लागणार नाही. जेव्हा आरव हे बोलला तेव्हा आधी लगेच म्हणाला, मला असे काही होईल असे वाटत नाही. कारण मधू खूप चांगले काम करत आहे आणि जर ती अशीच पुढे जात राहिली तर काही दिवसात नयनाचा आत्मविश्वास आपोआप तिच्यात येईल. मला अशीच आशा आहे. आरव काळजीने म्हणाला, मी फोन ठेवतो, तू प्लीज लवकर ये. आधीने हे बोलताच आरवने कॉल डिस्कनेक्ट केला आणि गाडीचा वेग वाढवला. त्याने पायलकडे बघितले आणि म्हणाला, ऑडिटोरियममध्ये पोहोचण्यापूर्वी मला ही आफत तिच्या घरी सोडावी लागेल. नाहीतर ही मुलगी पुन्हा माझ्या गळ्यात पडेल. मी तिला शांतपणे माझ्यासोबत ये म्हणून सांगितले होते. आणि ही मुलं चांगली नाहीत, पण ही मुलगी माझे का ऐकेल? सरफिरजी आहे. आता फक्त एकदा या मुलीपासून माझी सुटका झाली म्हणजे माझा जीव वाचला. आरवने गाडीचा वेग वाढवला. इथे मधू स्टेजवर चालता चालता ती तिच्या ओळी आठवत होती. तेवढ्यात आधी तिच्याजवळ आला आणि म्हणाला, मधू, आरवला यायला अर्धा तास लागेल. तोपर्यंत तू थोडा वेळ डान्स रिहर्सल कर. हो सर, मधू हसत हसत म्हणाली. मग आधी एका मुलीकडे बोट दाखवत पुन्हा म्हणाला, मधू, ही खुशी आहे. खुशी एक उत्तम कोरिओग्राफर आहे. मधू हसत हसत म्हणाली, खुशीजींना कोण ओळखत नाही सर. सर्व वयोगटातील लोक यांच्या डान्सचे दिवाने आहेत. मी स्वतः त्यांची खूप मोठी चाहती आहे. तुम्हाला भेटून खूप छान वाटले मॅडम. नाईस टू मीट यू. मलाही तुला भेटून खूप छान वाटले मधू. खुशी हसून एवढेच बोलली होती की आधी तिला आडवत मध्येच म्हणाला, आमच्या संपूर्ण नाटकात 6 वेगवेगळे नृत्य प्रकार असतील, ज्याचे नृत्य दिग्दर्शन याच करणार आहे मधू. आणि हेच नृत्य आमच्या नाटकाचा प्राण असेल. 6 पैकी तुला आरवसोबत 2 आणि ऋषीसोबत एकात परफॉर्म करावे लागेल. बाकी 2 एकटीनेच करावे लागेल. कोयलचा एक डान्स सिक्वेल असेल. त्यामुळे तुला तुझ्या अभिनयावर जेवढी मेहनत घ्यावी लागेल त्यापेक्षा तुला डान्सवर जास्त मेहनत घ्यावी लागेल. कारण आरव स्वतः एखादे नाटक करतो तेव्हा तुम्हाला चूक करण्याची संधी फक्त एकदाच मिळते. तो कधीच कोणाला दुसरी संधी देत नाही. त्याला एक क्षणही लागणार नाही आणि तू या नाटकातून बाहेर जाशील. त्यामुळे पुढील 3 महिने फक्त तुझ्या नाटकावर लक्ष केंद्रित कर. नयना बनण्यासाठी स्वतःला झोकून दे. मधू हसत म्हणाली, सर काळजी करू नका. मी तुम्हाला तक्रार करण्याची संधी देणार नाही. आरव सरांसोबत काम करणे हे माझे स्वप्न होते आणि मी माझे स्वप्न कधीही खंडित होऊ देणार नाही. मी रात्रंदिवस मेहनत करेन आणि नयनाची व्यक्तिरेखा अशा प्रकारे जगेल की मधू आहे हे सगळे विसरून जातील. खूप छान. आता तू खुशीबरोबर रिहर्सल कर. मी थोड्या वेळाने तुला भेटेन. आधी एवढे बोलून तिथून निघून गेला. तो निघून जाताच खुशीने मधूला विचारले, जर तू तयार असली तर आपण सुरुवात करूया मधू. मधू हसली आणि म्हणाली, मॅडम, पायल आणि मी नेहमी डान्ससाठी तयारच असतो. चला. पायल, खुशीने आश्चर्याने विचारले. आणि मधू लगेच म्हणाली, पायल माझी बेस्ट फ्रेंड मॅडम. आणि ती माझ्यापेक्षा पण तुम्हाला जास्त पसंत करते. आज ती इथे असती तर तुम्हाला पाहून तिने आनंदाने उड्याच मारल्या असत्या. खुशी हसली आणि मधूच्या खांद्याला स्पर्श करत म्हणाली, चल रिहर्सल करूया. मधूने होकार दिला आणि त्यांच्याबरोबर पुढे जाऊ लागली. इकडे आरव पायलच्या घरी पोचला. त्याने पायलच्या बिल्डिंगच्या बाहेर गाडी थांबवली होती. तेव्हा अचानक त्याला आठवले की त्याने रुद्रला पायलला या घरातून हाकलून देण्यास सांगितले होते. आरवने क्षणभर विचार करून रुद्रला फोन केला, पण रुद्रने त्याचा फोन घेतला नाही. आरवने अनेकदा प्रयत्न केला, पण रुद्रने त्याचा फोन उचलला नाही. त्याने पायलकडे पाहिले, जी अजूनही बेशुद्ध होती. तो मनात म्हणाला, आता तिला घरी नेण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नाही. जर आजीला मी काय सांगू? पायलला माझ्यासोबत पाहिल्याबरोबर ती हजारो प्रश्न विचारू लागेल आणि मी काय केले हे तिला कळेल तर ती कधीच माझा चेहराही पाहणार नाही. पण मी तिला एकटेही सोडू शकत नाही. काल रात्री तिला दुखापत होऊन ताप आला होता आणि आज ती पुन्हा बेशुद्ध झाली. आता ती शुद्धीत येईपर्यंत मला हिला घरी घेऊन जावे लागेल. असे म्हणत आरव पुन्हा घराकडे गाडी घेऊन काही वेळात घरी पोचला. त्याने पायलला पुन्हा आपल्या हातात घेतले आणि तिच्यासोबत घरात आला.
पायलला पुन्हा आरवसोबत पाहून तिथं साफसफाई करत असणारी शीला लगेच आरवकडे आली आणि आश्चर्याने त्याला विचारलं, तुम्ही यांना परत आपल्या घरी आणलं का? आरव रागाने म्हणाला, शीला समोरून बाजूला हो. ही 2 वर्षांची मुलगी नाही नसून 23-24 वर्षांची मुलगी आहे. ती खूप जड देखील आहे. हा भार मी जास्त काळ सहन करू शकणार नाही. आरवनेही बोलताच शीला लगेच आरवपासून दूर गेली. पण ती दूर जाताच आरवची नजर तिच्या खोलीतून बाहेर पडणाऱ्या यशोदावर पडली. त्यांना पाहताच आरव थांबला. पायलला आरवच्या मिठीत पाहून यशोदा लगेच आरवकडे गेली. तिने पायलच्या डोक्याला हात लावला आणि विचारले, हिला काय झाले आरव? आरवने रागाने पायलला सोप्यावर झोपवले आणि म्हणाला, हिला काय होणार आहे आजी? झाले तर त्या मुलाला ज्याने हिच्याशी गैरवर्तन करण्याचे धाडस केले. मला काही समजले नाही बेटा, यशोदा तिच्या उशाला बसून म्हणाली. तेव्हा आरवने तिला हॉटेलमधून बाहेर पडल्यापासून घडलेला सर्व प्रकार सांगितला. यशोदाच्या चेहऱ्यावर हलके हसू उमटले आणि ती म्हणाली, तू डॉक्टरांना फोन कर. काही गरज नाही आजी, या मूर्ख मुलीला काही झालं नाही. तिला काही वेळातच शुद्ध येईल. आरव पायलकडे पाहत म्हणाला. यशोदाने त्याला रागवलेले पाहून लगेच विचारले, जेव्हा तू तिचा एवढा राग करतोयस तर मग तिला इथे का आणले? मी तिला इथे आणले आहे कारण तिला रस्त्यात बेशुद्ध सोडणे मला योग्य वाटले नाही. त्यामुळे प्लीज मला आणखी प्रश्न विचारू नको. या मुलीमुळे मला ऑलरेडी ऑडिटोरियममध्ये जायला उशीर झाला. शुद्धीवर येतास तू तिला इथून रफादफा कर. एवढं बोलून आरव तिथून निघून गेला. यशोदा काही बोलण्याआधीच आरव घराबाहेर पडला होता. यशोदाने पायलकडे हसत हसत पाहिलं आणि म्हणाली, पायल, मला असे का वाटते? तुझ्यामुळे माझा आरव हळूहळू बदलतोय. असे म्हणत यशोदाने पुन्हा पायलच्या डोक्याला स्पर्श केला आणि तेव्हाच पायलला शुद्ध आली. डोळे उघडताच समोर यशोदाला पाहून तिला आश्चर्य वाटले. ती लगेच उठून बसली आणि तिच्या हाताकडे पाहत म्हणाली, थँक्यू भोले बाबा, तुम्ही मला वाचवले, नाहीतर आज माझ्या अंत्यविधी करायला कोणीच नव्हते. यशोदाने हळूच पायलच्या डोक्यावर हात मारला आणि म्हणाली, तुला काही झालं नाही बेटा आणि काही होणार नाही. पायलने यशोदाचा तळहात दोन्ही हातांनी धरला आणि म्हणाली, मला माफ करा आजी. यशोदाचे हसू अजूनच वाढले. तिने खूप प्रेमाने पायलच्या गालाला हात लावला आणि म्हणाली, आरवने मला सगळे सांगितले बेटा की तू त्या मूर्ख मुलाची कशी धुलाई केलीस. मला नुसतं ऐकूनच जर एवढी मजा आली तर तिथे बघणाऱ्यांना किती मजा आली असेल. तेच तर आजी, मला त्या मुलाला त्याच्या केसांना धरून मारण्यात खूप मजा येत होती. पण आरव सर कुठे माझा आनंद पाहू शकतात? त्यांनी मला पकडले, नाहीतर आज मी त्या मुलाला टकलच केलं असतं. पायल हे बोलताच यशोदा हसायला लागली. पायलही हसली आणि म्हणाली, आजी आता मला जावे लागेल, नाहीतर मला इंटरव्ह्यूला जायला उशीर होईल. इंटरव्ह्यू? तुला अजून जॉब नाही मिळाला का? यशोदाने विचारले आणि पायल लगेच म्हणाली, नाही आजी, पण मला खात्री आहे की आज नक्कीच मिळेल. मिळेल नाही, मिळाला आहे असे समज, यशोदा म्हणाली. पायल त्यांच्याकडे आच्छाने पाहू लागली. यशोदाने पायलचा तळहात धरला आणि म्हणाली, पायल, तुला नोकरीची गरज आहे आणि मला माझी काळजी घेण्यासाठी एका केअरटेकरची गरज आहे. त्यामुळे तू माझी काळजी घ्यावी अशी माझी इच्छा आहे. पायल त्यांच्याकडे एकटक पाहू लागली. यशोदा पुन्हा म्हणाली, बेटा, त्या दिवशी पार्टीत आरवने तुझ्याशी जे काही केले ते मला माहीत आहे. तो खूप चुकीचा होता. पण बेटा, त्या रात्री काय झालं त्याचं कारण तू नसून ती मुलगी होती जी माझ्या आरवच्या आयुष्यात आली आणि तिचा स्वार्थ साधून त्याला सोडून गेली. पायल हळूच म्हणाली, चांगले झाले निघून गेली. अशा व्यक्तीबरोबर कोण राहील ज्याच्या नाकावर राग असा बसलेला आहे जशी माझ्या नाकात नोजरिंग. काही बोललीस का बेटा? यशोदाने विचारताच पायलने लगेच डोळे मोठे करून तिच्याकडे बघितले आणि म्हणाली, हो आजी, मी म्हणत होते कारण काहीही असो त्यांना सर्वांसमोर एका मुलीचा अपमान करण्याचा अधिकार नाही. मी तुमची काळजी करण्याचे काम हाती घेतले तर आरव सरांचा माझ्याबद्दलचा गैरसमज आणखी वाढेल. त्यांना पुन्हा वाटेल की मी तुमचा वापर करून या घरात आणि त्यांच्या आयुष्यात जबरदस्तीने प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणून मला क्षमा करा आजी, मी तुमचे वापर स्वीकारू शकत नाही. प्लीज तुम्ही स्वतःसाठी दुसरी मुलगी शोधा. बेटा, प्लीज एकदा थंड डोक्याने विचार कर, त्यानंतर निर्णय घे. आरव तुला नोकरी मिळू देत नसल्याने तुला कुठेही नोकरी मिळत नाही हे मला माहीत आहे. पण तू या घरात नोकरी केलीस तर तो काहीही करू शकणार नाही. यशोदाने हे बोलताच पायल विचार करू लागली. यशोदा पुन्हा म्हणाली, बेटा, मी काय म्हणते ते समजून घेण्याचा प्रयत्न कर. तू इथे राहिली
तरच आरवच्या मनात तुझ्याबद्दल असलेले गैरसमज दूर करता येतील. त्याने तुझ्यावर असे वाईट आरोप केले तर तू त्याला आरसा दाखवणार नाही का? माझ्या आकडू नातवाची आकड तोपर्यंत ठीक होणार नाही जोपर्यंत त्याला त्याच्या चुका कुणी मोजून दाखवणार नाही. त्यामुळे प्लीज बेटा माझा ऐक, प्लीज. यशोदाचे बोलणे ऐकून पायल मनातल्या मनात म्हणाली, आजी बरोबर बोलत आहे पायल. जर तू या घरात राहिली तर आरव सरांकडून तुझ्या अपमानाचा बदला घेऊ शकशील आणि आरव सरांना या गोष्टीची जाणीवही करून देशील की त्यांनी तुझ्याशी जे केले ते खूप चुकीचे होते. आणि तसेही आरव सरांनी तुला तुझ्या घरातून बेघर केले आहे आणि तुला कुठेही नोकरी मिळवून देत नाहीत. अशावेळी जर मी त्यांच्या घरात राहिले तर त्यांचा चेहरा पाहण्यासारखा असेल. आणि तसेही आजींचे म्हणणे पाळण्याशिवाय या क्षणी तुझ्याकडे दुसरा पर्याय नाही. आणि विचार कर, आरव सरांना त्या मुलीचा चेहरा रोज सकाळ संध्याकाळ पाहायला मिळेल जे त्यांना अजिबात आवडत नाही. तर किती मजा येईल. हाय, नुसता विचार करून मला गुदगुल्या होत आहेत. मग आरव सरांची काय अवस्था होईल? पायल, पटकन आजीला हो म्हण. तुला नोकरी मिळेल आणि इथे राहण्यासाठी तुला भाडेही द्यावे लागणार नाही. तुझ्यावर झालेल्या अन्यायाचा तू त्या हट्टी व्यक्तीकडून बदला घेऊ शकशील आणि आजीमुळे तो तुझे काहीही नुकसान करू शकणार नाही. असं म्हणत पायल हसायला लागली. काय झालं बेटा, का हसत आहेस? यशोदाने एवढंच विचारलं होतं. तेव्हा पायल पटकन म्हणाली, मला तुमची नोकरी मान्य आहे, पण माझी एक छोटीशी अट आहे. काय अट आहे बेटा? यशोदाने विचारले. तुम्हाला मला अभयदान द्यावे लागेल आणि एक छोटेसे ॲग्रीमेंटही करावे लागेल. पायल पटकन म्हणाली. यशोदाने आश्चर्याने विचारले, अभयदान? कथा आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.